नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेथीचे थेपले ही रेसिपी. तर त्याच्यासाठी आपण 2 कप मेथी घेतली आहे, किंवा मग पेंडीमध्ये जर म्हणत असाल तर 1 पेंडी सुद्धा अगदी पूर्ण घेतली तरी चालेल, पण ती कदाचित 2-2.5 कप अशी निघू शकते. तर आता आपण 2 कप मेथी घेतली आहे, छान 2-3 वेळा स्वच्छ धुतली आणि आपण त्याचे फक्त पानं घेतलेत, देठ खूप नाही घेतलेले, कारण तो थेपला लाटताना थोडासा चिरला जातो, त्यामुळे आपण फक्त पानं घेतो. तर आता ही अशी 2-3 वेळा छान स्वच्छ धुवून कॉटनवर पुसून घेतलेली आहे आणि आता आपण ही अगदी बारीक चिरून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मेथीमध्ये आपण बघतो की एक मोठ्या पानाची असते लांबसर आणि एक गोल पानांची असते. तर ते गोल असते ते कमी कडू असते आणि अशी अगदी लांब लांब असतात ते थोडीशी कडू असते. त्यामुळे घेताना शक्यतो आपल्याला गोल पानाची मिळेल की तशी घ्यायची आणि कोवळी असावी, म्हणजे त्याला पाणी बरोबर सुटतं अगदी. त्याच्यासाठी अशी छान अशी बारीकशी चिरून घेऊया. आणि आता याच पद्धतीनं आपण सगळी मेथी जी आहे ती आपली चिरून घेऊया. तर आता या पद्धतीनं आपण सगळी ही मेथी छान अशी बारीक चिरून घेतली आणि कोरडी असल्यामुळं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही आहे, त्यामुळे अशी छान मोकळी पण झाली. आता काय करूया आपण ह्याला, पहिल्यांदा या सगळ्या मेथीला ना आपण सगळे जे काही मसाले आहेत म्हणजे मिठापासून ते तेलापर्यंत हे सगळं लावून ठेवायचं आणि 10 मिनिटं रेस्ट करायचं. म्हणजे काय होतं, त्याला आपण जे काही मसाले आणि मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटतं त्याला मेथीला, छान त्याचा सगळं अर्क त्याच्यामध्ये येतो आणि मग आपण त्याच्यामध्ये कणिक घालून मळून घेऊया. तर आता एक एक सगळं आपण मसाले घालूया. अगोदर आपण मीठ घालू त्याच्यामध्ये, म्हणजे काय होतं मिठाने छान पाणी सुटलं जातं, कारण वरून पाणी घालण्यापेक्षा त्याच्यात पाणी सुटलेलं तर छान टेस्ट त्याची खूप छान येते. 1.5 चमचा आपण मीठ घातलंय. ते सगळं लावून घेऊया आपण हाताने आणि बाकीचे मसाले आपण नंतर घालू. मीठ लागलं रे लागलं की लगेच धना पावडर पाणी सुटायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून धना पावडर घालतोय, 1 टीस्पून जिरा पावडर, आपण ओवा घालतोय अर्धा टीस्पून. तो थोडासा असा हातावरती आपण त्याला चोळून घेतो, म्हणजे त्याचा वास असतो तो त्याला छान आणि लागला जातो. आपण तीळ घेतलेत 2 टीस्पून. तीळ असे मधून मधून खूप छान दिसतात आपण जेव्हा लाटतो थेपला तेव्हा. आपण हळद घेतले अर्धा टीस्पून रंगासाठी, अर्थात रंग खूप छान येतो आणि हिंगाने पण त्याला खूप छान चव येते, त्यामुळे आपण पाव टीस्पून हिंग घेतलंय. 1 टीस्पून आपण फक्त रंगाचं कलर घेतलंय, म्हणजे तिखट घेतलेलं आहे रंगाचं, कारण आपण मिरची पण घालणार आहे ना त्याच्यामध्ये, त्यामुळं ऑप्शनल आहे. हवं तर घालू शकतात किंवा फक्त तिखट घालून पण करू शकतात, मिरची नको असेल कुणाला तरी सुद्धा. आपण साखर घेतले 1 टीस्पून, कारण मेथी आहे थोडीशी कडवट टेस्ट असते आणि त्याला थोडीशी लाईट गोडसर टेस्ट आली म्हणजे बॅलन्स होतं, छान होतं. आपण लसूण ऑप्शनल आहे खरं, 1 टीस्पून घेतलेला आहे. हवा असेल तर घालू शकता, नाही तर नाही घातलं तरीही चालेल. आपण इथं घालूया थोडंसं. आणि आपण 2 टेबलस्पून मिरचीचा, कमी तिखट आहे मिरची ही, तर म्हणून 2 टेबलस्पून घेतलेला आहे त्याचा क्रश केलेला, आणि तिखट तुमच्या आवडीनुसार. आणि त्याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून तेल घालतोय, कारण तेल आपण भरपूर घालतोय त्यामुळं थोडेसे मऊसर आणि नरम सॉफ्ट होतात. आणि आता तेल घातल्यानंतर आपण हे सगळं जे काही तेल आपण जे मसाले घातले त्याच्यात ते सगळे छान असे मेथीला मस्त लावून घेऊया. पिठात घालण्यापेक्षा तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा, थोडीशी वेगळी पद्धत आहे. आपण बऱ्याच वेळेला काय करतो की आधी पीठ घेतो आणि मग त्याच्यामध्ये सगळे घालतो, पण तुम्ही या पद्धतीने करून बघा, कारण जे आपण मसाले घातलेत आणि तेल घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला इतकं छान पाणी सुटतं आणि हे सगळे जे काही मसाले आहेत ना ते सगळे या मेथीला छान सगळे लागले जातात. आणि हे 10-15 मिनटं अगदी रेस्ट झालं तरी काही हरकत नाही आहे. हे लावून आपण असंच ठेवतोय, पीठ घालायच्या अगोदर आपण त्याला 10 मिनिटं रेस्ट करतोय.
पण आता असं एक त्याला 15 मिनटं आपण रेस्ट करूया आणि मग त्याच्यामध्ये आपण कणिक वगैरे घालून घेऊया. एक 15 मिनटं झाले. हो, पाणी छान सुटले अगदी. मस्त भरपूर अगदी. हो, म्हणजे जेवढं कमी पाणी घालेल तेवढं ते टेस्टी होतं. म्हणजे कारण हे प्रवासाला सुद्धा नेतात ना. टिकायला पण होतं, टिकाऊ होतं ते छान. आता ह्याच्यामध्ये आपण पाव कप दही घालून घेऊया. दह्याने काय होतात की थेपले जे आहेत ते थोडेसे छान असे सॉफ्ट होतात. आणि साईचं दही घातलं तरी पण चालते, म्हणजे त्याची असं क्रीमी थोडंसं छानच अगदी लागेल ते. फक्त जर तुम्हाला प्रवासाला न्यायचे असतील किंवा जास्त दिवस ठेवायचे असतील तर दही तुम्ही स्किप करू शकता. आणि टेस्ट पण थोडीशी आंबट छान येते त्याला. आता ह्याच्यामध्ये आपण पाव कप डाळीचं पीठ घालून घेऊया आणि मग हळूहळू आता त्याच्यामध्ये डाळीच्या पिठानं मला वाटतं असं खमंगपणा जो असतो तो डाळीच्या पिठाला खूप असतो. त्यामुळे आणि 2 कप आपण जी कणिक घेतली होती त्याच्यातली थोडी थोडी आता आपण घालून जाऊया त्याच्यामध्ये. एकदम सगळी नको घालायला, व्यवस्थित सगळं असं थोडीशी किती बसते त्याच्यावरती. कारण आपण काय करतो की मेथी घेताना सुद्धा ते कधी दाबून जास्त घेतली जाते किंवा ओलसर घेतली जाते. तर पीठ थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. 2 कप बसेल किंवा 1.5ही बसेल कधी, त्याच्या म्हणजे कसं होतंय त्याच्यावरती आपण ठरवायचं ते. आता याच पद्धतीनं आपण सगळं एकजीव करून घेतलंय आणि आता थोडंसं पाणी लागतंय. तर आता आपण घेताना इथं अर्धा कप घेतलंय, तर किती लागतंय ते बघूया आणि आपण या पद्धतीनं घट्टसर असं छान मळून घेऊया. आपण पीठ घालून छान असा गोळा तयार झालाय आणि आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं तर त्याच्यामधलं एवढं राहिलं, म्हणजे साधारणतः पाव कप भरून एवढं पाणी लागलं आपल्याला. आणि थोडंसं आता आपण पुन्हा तेलाचा हात त्याला लावूया थोडासा. आणि जसं आपण कणिक मळून ठेवतो एक 5-10 मिनटं त्याला रेस्ट करतो, तसं आपण या गोळ्याला रेस्ट करून ठेवूया. आपला हा इतपत हे झालेला आहे, खूप मऊ पण नाहीये आणि खूप घट्ट पण नाहीये. आता आपण ह्याला छान 10 मिनटं आपण रेस्ट करून ठेवूया. एक 10 मिनिटं आपण रेस्ट केलं होतं. इकडे आता तवा पण तापत ठेवलाय आणि तापायला लागलं छान. आणि तोपर्यंत हे सगळे असे या पद्धतीचे या आकाराचे असे आपण गोळे करून घेतले. साधारण आपण तेवढ्या पिठामध्ये आपले 15 ते 18 म्हणजे होत आहेत थेपले. आणि थेपला हा खूप मोठा नसतो, अगदी फुलक्यासारखा अगदी छोटे छोटे. आता अशा आपण साईजचे हे करून घेतले आणि आता लाटायला घेऊया सगळे. पीठ आपलं इतकं परफेक्ट झालंय त्यामुळे लाटताना कुठेही चिकटत नाहीये किंवा ओलसर झालेलं नाहीये. कारण का तर आपण मेथी छान कोरडी करून घेतली होती आणि पीठ पण आपलं मस्त असं घट्टसर छान झालंय पीठ. आणि पीठ खूप लावावं लागत नाही, कारण खूप पीठ लावले काय होतं पांढरे पडतात मग ते. त्यामुळे कमीत कमी पिठामध्ये आपण ते लाटणार आहे. म्हणजे लाटताना आपण पीठ कमीच लावतोय आणि असे खूप जाड नाही आणि अति पातळ नाही, अशा इतपत जाडीचे आपण सगळे हे थेपले लाटतोय. तवा थोडा आपला तापलेला आहे, बारीक गॅसवर आपण तापत ठेवलेला. तर थोडंसं असं तेल लावून घेते मी अगोदरच. आणि आपण हा मोठ्या गॅसवरतीच भाजतो, कारण खूप बारीक गॅसवरती नाही भाजायचा, म्हणजे काय होतं तो कडक होतो. त्यामुळे आपण मोठ्या गॅसवरती भाजतो. हे खरं एकमेकाला चिकटत पण नाहीये, त्यामुळे असे सगळे जरी तुम्ही एकमेकांवर टाकून लाटून घेतलेत आणि एकदम भाजले तरी चालेल. आपण कुठेही फ्लेम बारीक करत नाही, हिनं सांगितलं तसं. कारण आपण आता दोघी करतोय त्यामुळे ते एक लाटते एक भाजते, त्यामुळे पटपट होते. पण आपण जेव्हा एकटी करतोय तेव्हा एकदम लाटून ठेवा आणि एकदम भाजले तरी चालतील. आणि एका बाजूनी छान असा भाजल्यानंतर आपण मग दुसऱ्या बाजूनी उलटतोय त्याला, कारण खूप त्याला सारखं उलटायचं नाही तर मग ते कडक होतात. म्हणजे चपाती सुद्धा असू दे किंवा थेपला असू दे, जेव्हा आपण सारखं त्याला खालीवर असं करतो तेव्हा ते कडक होतं. त्यामुळे एकदा खालची बाजू छान भाजून घेतली की नंतर दुसरी बाजू आपण त्याची भाजून घेऊया. इकडून छान असा भाजलेला आहे.
छान तेल लावून आपण, कारण तेल लावले की असे छान खमंग भाजलं जातं ते, खुसखुशीत खुसखुशीत खमंग, होतात. मस्त रंग पण छान आलाय. छान आलाय ते. आणि मेथी भरपूर दिसते अगदी हा. याच्यावरती. छान असं ते भाजलेलं आहे. अगदी 2-2 मिनिटाला आपले हे भाजले जातात अगदी, कारण छोटे आहेत आणि पातळ पण आहेत आपले. हो, म्हणजे खरं तर हा अगदी झटपट होणारा झटपट पदार्थ होणारा आहे आहे. खरं, की म्हणजे घडी घाला नाही, हा, काही नाही, काहीच डायरेक्ट नाहीये. घ्यायचं आणि लाटायचं, पटपट होऊ शकतं. आणि प्रवासाला तर न्यायला अगदीच खूप छान आहे. ह्याच्याबरोबर फक्त चटणी आणि लोणचं असेल हा तरी बस. सुद्धा पुष्कळ होतं, म्हणजे भाजीची वगैरे काही गरज नाहीये. आता अशाच पद्धतीने आपण सगळे हो, लाटून सगळे घेऊया लाटून मग. घेऊया. अशा पद्धतीने आपले सगळे थेपले जे काही आहेत ते लाटून भाजून झाले. खमंग असे इतका मस्त त्याचा खरं सुवास सुटलेला आहे, छान मेथीचा. झाले. हो, आणि मेथीचा त्याच्यात जे सगळा, आपण हा, मसाले सगळे घातले घातलेत त्याचा. ते भाजताना तर आणि इतकं मस्त सगळीकडे दरवळलाय वास एकदम. आणि आपले 18 झालेत, अगदी बरोबर 18 झालेले आहेत तेवढ्या आपल्या प्रमाणामध्ये. आणि अगदी छान हो, हो, एकसारखे झाले. झालेले आहेत सगळे. आणि अगदी आणि ते एकमेकांवर हो. ठेवले म्हणजे असे पसरून ठेवायचे नाही, जेव्हा आपण एकमेकांवर भाजत आपण, हा, एकमेकांवर ठेवतो ठेवतात तसे म्हणजे ठेवायचे. तेवढे ते मऊ राहतात एकमेकांवर ठेवत हे गेले. काय अगदी इतका सॉफ्ट झालेला आहे ना हा, की असं अगदी हे केला तरी सुद्धा तो अगदी छान राहतो. म्हणजे असाच व्हायला पाहिजे, कारण तो थोडासा कडक आणि- झाला की मग चिवटकडे जातो हो. आणि मग तो तुटत नाही. आपण त्याच्यामध्ये दही घातलंय ना, त्याच्यामुळे एकदम ते असं त्याला सॉफ्टनेस आला. आणि आपण तेलाचं प्रमाण पण त्याच्यामध्ये जास्त घातलंय, जे की जवळजवळ आपण 4 टेबलस्पून त्याच्यामध्ये तेल घातलंय. तर त्या तेलामुळे आणि दह्यामुळे ते एकदम सॉफ्ट झाले. आणि हे टिकाऊ पण आहे, प्रवासी म्हणजे तुम्ही अगदी छान आहे. प्रवासाला चालू शकता. साधारण 4-5 दिवस, अगदी थंडीच्या दिवसामध्ये तर 4-5 दिवस म्हणजे बाहेर. हा, बाहेर सुद्धा टिकू शकतात. आता बऱ्याच आणि वेळेला हो. ही जी म्हणजे परदेशात मुलं जातात किंवा फिरायला लोक जातात, तर त्यांना हा एक चांगला ऑप्शन आहे. म्हणजे आठवडाभर हा, काही होत म्हणजे नाहीये तुम्ही त्याला, हे आठवडाभर. थेपले करून नेलेत तर तुम्ही तिथे आपल्या सगळ्यांच्याकडे रूममध्ये म्हणा किंवा तिथे जे काही आपण Airbnb घेतो तिथे सगळीकडे फ्रीज असतात. तर तुम्ही फ्रीजमध्ये हा सगळा गठ्ठाच्या गठ्ठा नेऊन ठेवला आणि जसे आपल्याला लागतील तसे मायक्रोव्हनला जर तुम्ही गरम करून घेतलेत तर 8-8, 15-15 दिवस आपले मस्त आपण परदेशात सुद्धा आपल्या मेथी थेपल्यावर आपण राहू शकतो. मस्त. आम्ही आज आपण मेथीचे थेपले ही रेसिपी बघितली. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुमचे मेथीचे थेपले कसे झाले. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, आम्हाला खात्री आहे ही नक्कीच आवडणार तुम्हाला, तर आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.